सीएसटीएम स्टेशनवरती महिला सुरक्षेचे अक्षरशः धिंडवडे निघालेले आहेत आणि तेही रेल्वे पोलिसांसमोरच। कारण 29 जूनला नाशिकला जाण्यासाठी 2 तरुणी सीएसटी स्टेशनवरती उभ्या होत्या आणि त्यावेळी एक तरुण या मुलींकडे पाहून अश्लील वर्तन करत होता, अक्षरशः हस्तमैथून करत होता। याची माहिती तरुणींनी पोलिसांना दिली तर पोलिसांनी त्या तरुणाला सोडून दिलं, कुठलीही कारवाई केली नाही आणि या घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तरुणींनी सोशल नेटवर्किंग वरती टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे। आपण तो व्हिडिओ आधी बघूयात, नेमकं काय घडलं होतं या व्हिडिओतून जाणून घेऊयात। Am I hallucinating? He's been doing that since the lights were off inside. It is literally the most disgusting thing I've ever seen in my life. अहो पण मगापासून चालू आहे ना त्याचं हे मी व्हिडिओ त्यांचं पण रिजेक्शन असू शकतं। अहो पण काही हे असं कसं ट्रेनमध्ये करू शकतात ना ते। You can reach S1, sleeper 1. I saw that he's been doing. So nothing has been done. He just walked away. Superb. So apparently they just escaped. Nobody knows where he is. They're trying to search for him, but can't really find him. If he comes again, I'm just going to show his face. आणि ज्या तरुणी समोर हा सगळा प्रकार घडला ती तरुणी ईशा चिटणीस आत्ता आपल्याबरोबर आहे। ईशा, 29 जूनला नेमकं काय घडलं? आम्ही सकाळी नाशिकला निघायला चाललेलो, तर सीएसटी वरनं तपोवन एक्सप्रेस सुटते, तर मी ऍक्च्युली 5:45ला पोहोचले, अर्धा तास लवकर पोहोचले। तेव्हा सगळे लाईट बंद होते कोचमधले, तर तेव्हाच मी या माणसाला आत जाताना पाहिलं। त्यांनी त्याच्या पॅन्टची झिप उघडली आणि जे तुम्ही म्हणाला त्याचे अश्लील प्रकार चालू झाले। मी 15 मिनिटं तिथेच उभी होते, कारण मी एकटी होते, आजूबाजूला कोणी नव्हतं, पण मी त्याचा व्हिडिओ काढला। आणि जेव्हा माझी मैत्रीण आली, लाईट पण चालू झाले कोचमधले, पण तरी त्याचं तेच चालू होतं। आमच्याकडे बघून बघून त्याचे हे प्रकार चालू होते, बाकी आजूबाजूला तसं कोणी नव्हतं। मी व्हिडिओ काढून पोलिसांकडे गेले, घेऊन गेले तो व्हिडिओ। त्यांनी बघितला व्हिडिओ, एक पोलिसमॅन आले माझ्याबरोबर कोचपर्यंत आणि तो माणूस पळून गेला पोलिसांना बघून। तर पोलीस म्हणाले की त्याचं रिझर्वेशन असेल, तुम्ही दुसरीकडे जागा बघा। तर बेसिकली हे झालं त्या दिवशी। पण मग यानंतर तू तक्रार घेऊन आणखी कुठे गेली नाहीस? म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन या सगळ्या संदर्भातली तक्रार करावी असं वाटलं नाही तुला? माझी ऍक्च्युली 6:15ची ट्रेन होती आणि मला जायचंच होतं नाशिकला कामासाठी, तर मी गेले नाशिकला आणि परत आल्यावर मी ऍक्च्युली आजच फॉर्मल कंप्लेंट फाईल केलेली आहे सीएसटी पोलिसांबरोबर। मी ईमेल पाठवलेला आहे, फुल कंप्लेंट, अख्खी डिस्क्रिप्शन सगळं सांगितलंय मी, कसा तो माणूस दिसत होता आणि काय ऍक्च्युली घडलं त्या दिवशी, हे सगळं मी लिहून त्यांना पाठवलेलं आहे। तू जेव्हा नाशिक पुढचा प्रवास करण्यासाठी गाडीमध्ये एंटर केलंस, तू गाडीमध्ये गेलीस, तेव्हा तुला तो कुठे दिसला प्रवासामध्ये? नाही, तो ऍक्च्युली कोचमधनं दुसऱ्या कोचमध्ये जाऊन तो पळून गेला। तो कसा निसटला मला माहित नाही, पण तो पोलिसांना बघून जस्ट डिसअपिअर झाला तिकडून, काही म्हणजे त्याचं नामोनिशाण नव्हतं नंतर। ओके, त्याचबरोबर तू सांगितलंस त्यानुसार तू सगळ्यात आधी पोलीस अधिकाऱ्यांकडे गेली, ते तुझ्याबरोबर त्या ठिकाणी आले। तुला त्यांचं नाव वगैरे काही आठवतंय? नेमप्लेट वगैरे तू काही बघितली होतीस त्यांची? मी त्यांचं नाव मला
आठवत नाहीये बघितलेलं, पण त्यांचा चेहरा क्लिअरली दिसतो आहे व्हिडिओमध्ये. तेव्हा मला एकतर पहिली गोष्ट म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये मुली घाबरतात. मी पण घाबरलेले, पण बिकॉज मला वाटलं की लोकांनी हे पाहिलं पाहिजे म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढला. तर तेव्हा मला एवढ्या सगळ्या गोष्टी सुचत नव्हत्या की आता मी काय करू, म्हणजे पोलिसच मदत करत नाहीयेत तर अजून तरी म्हणजे काय करू शकते मी, ते सुचलं नाही मला. पण त्यांचा चेहरा आहे हे तरी चांगलं आहे की ऍटलीस्ट लोक त्यांना ओळखू शकतात. ईशा, आता तू जसं सांगितलं तसं पहिल्यांदा असा काही प्रकार घडल्यानंतर तू असो किंवा मी असो किंवा सर्वसामान्य कुठलीही मुलगी असो पहिल्यांदा घाबरायला होतं. अशा वेळी तुला वाटतंय का सुरक्षित? सीएसटी सारख्या महत्वाच्या स्टेशनवरती जर सकाळच्या वेळी असा प्रकार घडत असेल तर सुरक्षित वाटतंय तुला? मी ऍक्च्युली पुण्याची आहे आणि मी मुंबईला शिफ्ट होताना खूप लोकांनी मला सांगितलं की मुंबई ही खूप सेफ सिटी आहे आणि असं कधीच घडत नाही, एवढे घाण प्रकार होत नाहीत. मी अजिबात हे अँटिसिपेट केलं नव्हतं. मी फक्त फिरायला म्हणजे माझ्या कामासाठी मी जात होते. मला अजिबात वाटलंच नव्हतं की असं काहीतरी होईल. आणि आधी 2 मिनिटं मला धक्का बसला, पण म्हटलं की हे होतं इंडियामध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे. तर भीती वाटली, खूप असुरक्षित वाटलं मला. जसं मी म्हटलं, मला माहितीच नव्हतं तो पुढे काय करेल. त्याला अजिबात लज्जा शरम हा प्रकारच नव्हता त्याच्यात. तर म्हणजे एकच गोष्ट मला सुचत होती की हे लोकांनी बघायला पाहिजे, हे लोकांना दिसायला पाहिजे, म्हणून भीती वाटत होती तरी मी त्याचा व्हिडिओ काढला. मला माहिती नव्हतं तो काय करेल. ईशा, त्याचबरोबर आता रेल्वे पोलिसांना आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना तुला काय सांगायचंय आज? मी ऍक्च्युली त्याच दिवशी मी ट्रेनमध्ये बसल्या बसल्या जो व्हिडिओ तुम्ही आता पाहिला मी त्यांना ट्विटरवर पाठवलेला. मी रेल्वे मिनिस्ट्रीला हा ट्विटरवर व्हिडिओ 6:15 सकाळी पाठवला. त्यांनी कालपर्यंत त्याचा प्रतिसाद अजिबात दिला नव्हता. आणि ते पण कारण न्यूज चॅनल्स, आता न्यूजपेपर्स ही गोष्ट शेअर करतायत म्हणून हा प्रतिसाद मला मिळाला. 10 दिवस त्या ट्विटला काहीच रिस्पॉन्स मिळाला नव्हता. आता मी त्यांना फक्त एवढंच सांगू इच्छिते की का तिथे पोलीस का नव्हते एवढ्या जवळ, की त्यांना जर माहिती असेल की अंधारात अशा गोष्टी होतात सीएसटीवर किंवा कुठल्याही स्टेशनवर. आपण रोज ऐकतोय काहीतरी नवीन लोकल ट्रेनमध्ये काहीतरी इन्सिडेन्सेस होतात, मुलीच कंप्लेंट करतात जास्ती, हे खूप कॉमन आहे मुंबईत. तर का ह्याला फर्स्ट ऑफ ऑल रिस्पॉन्स का मिळाला नाही, की त्या इन्स्पेक्टरनी का एवढं लाईटली घेतलं की अरे हे तर महत्वाचंच नाहीये. तर मला हे त्यांना विचारायचंय की तुम्ही हे ट्रेनिंग देता या इन्स्पेक्टर्सना, या हवालदारांना, की ही गोष्ट त्यांनी सिरियसली घेतली पाहिजे, की या इश्यूज बद्दल त्यांनी काय केलं पाहिजे, हे मला ऍक्च्युली विचारायचं त्यांना की काय ट्रेनिंग देतात. जर त्यांना वाटतच नसेल की अरे बायकांची ठीक आहे आपण सुरक्षेसाठी काम करू, पण हा एक मोठा मुद्दा आहे ना, म्हणजे का तुम्ही त्यांना शिकवत नाही की काय करायचं अशा सिच्युएशनमध्ये. ईशा, तुझं खूप खूप कौतुक आहे, कारण तू जे धाडस दाखवलेलं आहे ते अचाट आहे. कारण असा प्रसंग ओढावल्यानंतर तो व्हिडिओ काढणं, त्यानंतर तो अपलोड करणं हे कुठल्याही मुलीला शक्य होणार नाही. कारण आधी ती त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल, ती घाबरतेच. मात्र तू जे धाडस दाखवलेलं आहे त्याचं खूप खूप कौतुक आणि महाराष्ट्राच्या वतीने खरं तर तुला सलाम करावासा वाटतोय. मात्र यावेळी आणखी एक खंत देखील आहे, कारण गेल्या 10 दिवसांपूर्वी घडलेली घटना, हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो आमच्या हाती लागलेला आहे, तो निश्चितच सुरक्षा यंत्रणांच्या देखील हाती लागलेला असेल. मात्र अजूनही या सगळ्या संदर्भातली कुठेच काही चौकशी होत नाहीये, कुठल्या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे रेल्वे पोलीस नेमकं काय करतात असा प्रश्न देखील यानंतर उपस्थित होतोय. ईशा, खूप खूप धन्यवाद, तू एबीपी माझाशी इतकी सविस्तर बातचीत केली आणि घडलेला प्रसंग सांगितलास त्याबद्दल.